नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। आता तुमच्या समोर मी दोन वाक्य देणार आहे आणि त्या दोन वाक्यांमध्ये कोणतं वाक्य तुम्हाला करेक्ट वाटतंय हे मला लगेच कमेंट करून सांगा। ऑप्शन ए की ऑप्शन बी। बघा, माझं वाक्य आहे ऑप्शन ए, आय हॅव अ पेन, आणि ऑप्शन बी, आय हॅज अ पेन। चला मंडळी, लवकर मला कमेंट करून सांगा, ऑप्शन ए बरोबर वाटतंय की ऑप्शन बी बरोबर वाटतंय, कमेंट करून सांगा। मंडळी, आपण ना जेव्हा इंग्लिश बोलतो तेव्हा खूपदा आपल्याला हॅव, हॅज आणि हॅड मध्ये कन्फ्युजन होतं। मला खूपदा याबद्दलच प्रश्न विचारले जातात, म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे हॅव, हॅज आणि हॅडचं कन्फ्युजन कायमचं तुमचं निघून जाणार आहे। चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिलं आणि बेसिक तुम्ही सांगा, एक 7 प्रोनाउन्स असतात, ठीक आहे? नसतील माहिती तर आपण क्विकली उजळणी करूया। 7 प्रोनाउन्स असतात, ओके? कुठले कुठले असतात बरं 7 प्रोनाउन्स? आय, ही, शी, इट, वी, यू आणि दे, ठीक आहे? आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आपण, यू म्हणजे तुम्ही सगळे आणि दे म्हणजे ते सगळे, ठीक आहे? सो आय, ही, शी, इट, वी, यू, दे। सो माझी टिप नंबर 1 अशी आहे की या 7 प्रोनाउन्स पैकी हॅव आपण कधी वापरतो तर फक्त आय, यू, वी आणि दे यांच्या सोबतच आपण हॅव वापरणार आहोत। म्हणजे काय? आय हॅव, यू हॅव, वी हॅव आणि दे हॅव। आता याबद्दल काही आपण वाक्य बघूयात म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल, ठीक आहे? मी तुला कॉल केला आहे, आय हॅव कॉल्ड यू। आता इथे बघा मंडळी, वाक्यामध्ये ना वर्बचा वापर केलाय आणि जेव्हा तुम्ही एखादा हॅव बरोबर जेव्हा एखादा वर्ब वापरता ना, त्यासोबत जे वर्ब आहे त्याचा वर्बचा थर्ड फॉर्म लावणं योग्य असतं। म्हणजे हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आपल्याला लावायचा आहे, ओके? आता वर्बचे काय फॉर्म्स असतात, वर्ब्स रेग्युलर, इररेग्युलर, अजून डिटेलमध्ये इंग्लिश शिकायचं असेल तर माझं ॲप डाउनलोड करा। आपले बरेचसे कोर्सेस आहेत, कॉम्बो कोर्स, कोर्स 1, कोर्स 2, सगळ्या लिंक्स ज्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, ठीक आहे? आता अजून एक वाक्य बघूयात, ठीक आहे? माझे केस लांब आहेत, आय हॅव लॉंग हेअर। आता या वाक्यामध्ये वर्बच नाहीये म्हणून इकडे हॅवचा अर्थ असणे असा होतो। जसं माझ्याकडे बॉल आहे, आय हॅव अ बॉल। तुमच्याकडे छान गाडी आहे, यू हॅव अ नाईस कार। आमच्याकडे छोटी बाग आहे, वी हॅव अ स्मॉल गार्डन, ओके? त्यांचं मोठं घर आहे, दे हॅव अ बिग हाऊस। आता बघा, सो आय हॅव झालं, यू हॅव, दे हॅव, सो या सगळ्यांबरोबर आपण हॅवचा वापर करतो। आता आपण ना निगेटिव्ह वाक्य बघूयात, म्हणजे हॅव नॉट कसं आपण फॉर्म करतो, ठीक आहे? तर आता फ्लुएंटली जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर हॅव नॉटच्या ऐवजी तुम्ही हॅवंट असं पण म्हणू शकता। दरवेळेस आय हॅव नॉटच्या ऐवजी आय हॅवंट असं पण म्हणू शकता। जसं की मी झोपलो नाही, आय हॅवंट स्लेप्ट, आय हॅवंट स्लेप्ट। मी फोन पाहिला नाही, आय हॅवंट सीन द फोन। आय हॅव नॉट सीन द फोन सुद्धा बरोबर आहे, आय हॅवंट सीन द फोन सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे? आता जेव्हा तुम्हाला क्वेश्चन्स करायचे असतात तेव्हा आपण हॅव प्लस सब्जेक्टचा वापर करतो। जसं की मी तुला आधी कधी भेटलोय का, हॅव आय मेट यू बिफोर। इकडे हॅव आपण पहिला वापरतो बघा, आय हॅव नाही म्हणत आहे, हॅव आय मेट यू बिफोर। तुम्ही माझा फोन पाहिलाय का, हॅव यू सीन माय फोन, ठीक आहे? सो हॅव कसं वापरायचं एक बेसिक तुम्हाला आयडिया आलेली आहे। आता हॅज तुम्ही कधी वापरणार आहात? हॅजचा वापर कायम ही, शी आणि इट यांच्या सोबत करायचा आहे। म्हणजे ही हॅज, शी हॅज, इट हॅज, ठीक आहे? ही हॅव आपण कधीच म्हणत नाही, ठीक आहे? शी हॅव आपण कधीच म्हणत नाही आणि इट हॅव सुद्धा म्हणत नाही। तसंच जसं टिप नंबर 1 मध्ये तुम्हाला मी सांगितलं, आय हॅवच म्हणतो, आय हॅज हे आपण म्हणत नाही, आय हॅज चुकीचं आहे। सो आय बरोबर कायम हॅव येतो आणि आत्ता जी टिप नंबर 2 आहे, ही, शी, इट बरोबर कायम हॅज येणार। कुठल्याच कंडिशनमध्ये ही हॅव, शी हॅव होणार नाही, ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज। चला आता काही सेंटेन्सेस बघूया म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजेल, ओके? राहुलनी हे गुपित ठेवलेलं आहे, राहुल हॅज केप्ट इट अ सिक्रेट।
राहुल हॅज केप्ट इट अ सिक्रेट. आता मंडळी इकडे वर्बचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे हॅज सोबत वर्बचा वापर करताना इथे सुद्धा वर्बचा थर्ड फॉर्म आपण लावलेला आहे, म्हणजे हॅज प्लस V3. ठीक आहे. रामकडे बाईक आहे. राम हॅज अ बाईक. तिच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. शी हॅज अ पेट डॉग. त्याला लांब शेपटी आहे. इट हॅज अ लॉंग टेल. आता या वरच्या वाक्यांमध्ये ना वर्ब नव्हता, म्हणून इथे हॅजचा अर्थ असणे असाच आपण घेतला. आता काही निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात. ओके. तिने मला तुझा नंबर दिला नाही. शी हॅज नॉट गिव्हन मी युअर नंबर असं पण म्हणू शकता, किंवा अधिक फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर काय म्हणणार आहात? शी हॅझंट गिव्हन मी युअर नंबर. शी हॅझंट गिव्हन मी युअर नंबर. तो आला नाही. ही हॅज नॉट कम असं पण म्हणू शकता, किंवा ही हॅझंट कम असं सुद्धा म्हणू शकता. ही हॅझंट कम, ही हॅज नॉट कम. या दोन्ही वाक्यांमध्ये आपण हॅज नॉट च्या ऐवजी हॅझंट असं म्हटलेलं आहे. आता क्वेश्चन्स कसे फॉर्म करायचे हॅज हे वापरून ते बघूयात. तिने हे सूप बनवलंय का? हॅज शी मेड दिस सूप? हॅज शी मेड दिस सूप? तो तुला भेटलाय का? हॅज ही मेट यू? हॅज ही मेट यू? आणि आता बघा, हॅव कसं वापरायचं समजलं, हॅज कसं वापरायचं समजलं. ठीक आहे. आय हॅव, ही हॅज. ओके, कळलं? प्रॅक्टिस करा, अजून चांगलं समजेल. टिप नंबर 3 आता आहे हॅड. ठीक आहे. हॅव हॅज नंतर कुठला प्रश्न येतो? हॅड. आता हॅड सोबत आपण सगळे प्रोनाउन वापरू शकतो. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना, हॅड सोबत ते 7ही प्रोनाउन्स तुम्ही वापरू शकता, पण कायम पास्ट टेन्स साठी वापरलं जाणार आहे हॅड. म्हणजे काय? आय हॅड, शी हॅड, ही हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड आणि इट हॅड. पण हे सगळं जे आपण हॅड हॅड म्हणतोय ते पास्ट टेन्स साठी आपण वापरतो. ठीक आहे. मी तुला पाहिलं होतं. आय हॅड सीन यू. ठीक आहे. तो शाळेत गेला होता. ही हॅड गॉन टू स्कूल. तर पास्ट टेन्सची जी वाक्य आहेत, ठीक आहे, भूतकाळातली जी वाक्य आहेत, त्यासाठी आपण हॅडचा वापर करतो. आता मंडळी या वाक्यांमध्ये वर्ब आलेला आहे, म्हणून आपण हॅड बरोबर परत एकदा थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब वापरलेला आहे. हॅड प्लस V3 त्याला म्हणतात, ते आपण वापरलेलं आहे. वन्स अगेन, जर तुम्हाला वर्ब्स माहिती नसतील, इररेग्युलर वर्ब्स काय असतात, V1, V2, V3 माहिती नसेल, तुम्ही सिरियस आहात आणि इंग्लिश शिकायचं आहे, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, बॉस बरोबर बोलायचं आहे, कॉलेजमध्ये बोलायचं आहे, ओव्हरऑल तुम्हाला तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, अँड इफ यू आर रिअली सिरियस, मग खरंच माझं ॲप डाउनलोड करा. जे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ते करा. तुम्हाला कळेल की किती तुमच्यामध्ये ग्रोथ होईल, काय काय सिलेबस आहे, सगळी माहिती, फीस काय आहेत, सगळी माहिती ॲपमध्ये आहे. आणि अजून एक, कसं तुम्ही डाउनलोड करणार आहात, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ओके, आता परत एकदा बोलूयात सेंटेन्सेसकडे. हॅडचे सेंटेन्स बघूया. तिला थोडी विश्रांती मिळाली. ठीक आहे. आता बघा इकडे काय आहे, शी हॅड सम रेस्ट. ओके, त्यांनी जेवण केलं. दे हॅड लंच. नीट आहे का ही वाक्य? ठीक आहे. त्यांनी जेवण केलं. दे हॅड लंच. त्याला ऑफिस होतं. ही हॅड ऑफिस. ही हॅड ऑफिस. आता निगेटिव्ह काही वाक्य बघूया. ठीक आहे. निगेटिव्ह सेंटेन्सेस. मी जेवण बनवलं नव्हतं. आय हॅडंट मेड फूड. आय हॅडंट मेड फूड. आम्ही त्यांना आमंत्रण पाठवलं नव्हतं. वी हॅडंट सेंट देम ॲन इन्व्हिटेशन. वी हॅडंट सेंट देम ॲन इन्व्हिटेशन. आता बघूयात हॅडचे क्वेश्चन्स कसे करणार आहात. ठीक आहे. तो आला होता का? हॅड ही कम. हॅड ही कम. आम्ही भेटलो होतो का? हॅड वी मेट. हॅड वी मेट. ठीक आहे. सो हॅड कायम पास्ट टेन्समध्ये वापरणार आहात. आणि आता टिप नंबर 4 माझी काय आहे, व्यवस्थित ऐकून घ्या. आपण खूपदा असं म्हणतो की मला जावं लागलं, मला बोलावं लागलं. ठीक आहे. सो हे जे आहे ना, ते म्हणजे आपण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही करता, तुम्हाला करावी लागत आहे, अशा वेळेला तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही हॅड टू चा वापर करायला पाहिजे. तुम्ही हॅड टू म्हणजे काय, मला जावं लागलं. आय हॅड टू गो. ठीक आहे. आय हॅड टू गो. मला पाहावं लागलं. आय हॅड टू सी.
आय हॅड टू सी, मला ते म्हणावं लागलं. आय हॅड टू से इट. ओके, मला दाखवावं लागलं. आय हॅड टू शो, मला बोलावं लागलं. आय हॅड टू टॉक, मला हे विचारावं लागलं. आय हॅड टू आस्क. सो जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करावी लागते, की मला अरे स्वयंपाक बनवावा लागला त्या दिवशी, आय हॅड टू कुक. ओके, आय हॅड टू कुक. सो यावेळेस सुद्धा तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला करायला लागते तेव्हा सुद्धा हॅड टू चा वापर तुम्ही करा. ठीक आहे. टिप नंबर 5, शेवटची पण महत्त्वाची टिप अशी आहे की काय होतं, खूपदा ना तुम्हाला बघा, तुला खावं लागेल आपण म्हणतो, किंवा तुला यावं लागेल. मग तुम्ही दुसऱ्यांना सांगताय की तुम्हाला हे करावं लागेल. मग अशी आपण टिप 4 काय बघितली की मला हे करावं लागलं. टिप 5 काय आहे बघा, डिफरन्स काय आहे की तुला खावं लागेल, तुला यावं लागेल. ओके, डिफरन्स समजलाय तुम्हाला. आपण असं जेव्हा म्हणतो ना, अशा वेळेला इंग्लिशमध्ये हॅव टू चा वापर करणार आहे. ओके, हॅड टू नाही, हॅव टू. ओके, हॅव टू चा वापर करायचा आहे. म्हणजे काय, तुला यावं लागेल, यू हॅव टू कम. तुला झोपावं लागेल, यू हॅव टू स्लीप. तुला हे करावंच लागेल, यू हॅव टू डू इट. ठीक आहे, तुला जावं लागेल, यू हॅव टू गो. तुला पळावं लागेल, यू हॅव टू रन. तुला बोलावं लागेल, यू हॅव टू स्पीक. तुला खावं लागेल, यू हॅव टू ईट. तर मंडळी, कळलं तुम्हाला हॅड टू कधी वापरायचं आहे आणि हॅव टू कधी वापरायचं आहे. डिफरन्स कळला. थोडंसं कन्फ्युजन असेल तर परत थोडंसं रिवाइंड करून हॅड टू आणि हॅव टू मधला डिफरन्स बघू शकता. आय होप तुम्हाला या 5 माझ्या टिप्स आवडल्या. बघा, हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं. ओके, त्याच्यानंतर हॅड टू, हॅव टू या गोष्टी कशा वापरायच्या. आय होप तुम्हाला आता कधीच कन्फ्युजन होणार नाही. आणि पुन्हा एकदा, जर तुम्हाला डिटेलमध्ये इंग्लिश शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझं ॲप अवेलेबल आहे, ते डाउनलोड करू शकता. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि प्लीज मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं इंस्टाग्राम आहे. तिकडे सगळ्या तुम्हाला अपडेट्स मिळतील की काय डिस्काउंट्स असतील किंवा कधी मी लाईव्ह येणार आहे यूट्यूबवर. सगळ्या अपडेट्स मी इंस्टाग्रामवर टाकत असते, त्यामुळे तिकडे फॉलो करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कधी 2दा आपले व्हिडिओ येतात आठवड्यातून. एकदा ट्यूजडेला लाईव्ह व्हिडिओ आपण घेतो 2 वाजता दुपारी, आणि दर फ्रायडेला सकाळी 10 वाजता व्हिडिओ येतो. तर आता भेटूया नेक्स्ट ट्यूजडेला दुपारी 2 वाजता. लाईव्ह इंग्लिश प्रॅक्टिस घेऊया, लाईव्ह आपण बोलूयात. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला विचारू शकता लाईव्ह एव्हरी ट्यूजडेला 2 वाजता. ठीक आहे, भेटूया ट्यूजडेला. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.